सो पॅरेंट्सला फीस जमा करायला पण हा जो वेळ आहे, अवधी आहे तो चांगला आहे. माझ्या आता तुम्हाला हा ऑप्शन बेस्ट आहे की मॅक्सिमम मुलांनी ज्यांना ज्यांना तुमचं ड्रीम कॉलेज कॅप 1 मध्ये मिळालं नाही त्या सगळ्यांसाठी मी एकच सांगेन की थोडंसं वेट अँड वॉचवर राहा. कॅप राऊंड 1 ला लगेच जाऊन गडबडीत ॲडमिशन घेऊ नका. तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज कॅप 2 ला निश्चितपणे तुमच्या लिस्टमधलं वरचं कॉलेज मिळणारच आहे. त्यामुळे गडबड करू नका. आणि त्याच्यानंतर 12 तारखेनंतर 4 दिवसाचा वेळ आहे. म्हणजे 4 दिवसात तुम्ही तुमची सगळी तयारी करू शकता. कारण तुमच्या शहरापासून जे कॉलेज आहे ते दूरच्या सिटीमध्ये सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे, त्यामुळे ट्रॅफिक जाम लागू शकतो. तुम्ही त्या ठिकाणी वेळेत पोहोचणार नाही. म्हणून शेवटचा दिवस चॉईस नका करू. होय, अगदी बरोबर. कॅप राऊंड 1 ची कॉलेज अलॉटमेंट कधी असणार आहे हाच प्रश्न तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना पडलेला आहे. आणि सर, अलॉटमेंट झाल्यानंतर त्यापुढे काय करायचं असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनात सध्या घोंगावतोय. विद्यार्थी मित्रांनो, काल म्हणजे 30 तारखेपर्यंत तुम्ही कॅप राऊंड फर्स्टची जी पण ऑप्शन फॉर्म लिस्ट आहे ती भरून घेतलेली आहे. आता CET सेल त्याच्यावरती प्रोसेसिंग करत आहे. प्रोसेसिंगसाठी त्यांनी जो वेळ घेतलेला आहे तो आजचा आणि उद्याचा आहे. कारण 31 आणि 1 ह्या 2 दिवसामध्ये तुम्हाला काहीही कळणार नाही. पण बरोबर 2 ऑगस्ट म्हणजे रविवारी तुम्हाला तुमची कॅप राऊंड फर्स्टची अलॉटमेंट कळणार आहे की तुम्ही जे काही ऑप्शन फॉर्म भरलेला आहे त्याच्यातलं कोणतं कॉलेज तुम्हाला अलॉट केले जाणार आहे. सो याचा रिझल्ट तुम्हाला रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला कळणार आहे. ठीक आहे. आता पहा, अलॉटमेंट तर कळली की परवा दिवशी तुम्हाला अलॉटमेंट कळणार आहे. पण इथून पुढची जी प्रोसेस आहे मित्रांनो ती अगदी क्विक असते. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही एकदा ट्रेनमध्ये बसल्यासारखा प्रोसेसिंगचा क्रायटेरिया आहे. का? कारण आता खूप पटपट सगळी प्रोसेस होत राहणार आहे. तुम्हाला संडेला हे अलॉटमेंट कळणार आहे म्हणजे तुम्हाला रविवारी कळणार आहे की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार आहे. मग सगळ्यात पहिला मुद्दा, तुम्ही जे काही कॉलेज भरलेत 100 कॉलेज, 150 कॉलेज, 200 कॉलेज, त्याच्यामधून तुम्ही अगोदर Tier 1, Tier 2, Tier 3 आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जे ड्रीम कॉलेज आहे ते कुठंतरी बरोबर सेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये न मिळणारे कॉलेजेस तुमच्या पर्सेंटेजपेक्षा जास्त कॉलेजेसचे वरती ठेवलेले आहेत. आणि जर सपोज तुम्हाला ह्या अलॉटमेंटमध्ये तुमच्या मनासारखं कॉलेज मिळालं, मनासारखे कॉलेज जर मिळालं, ज्याला आपण काय म्हणूयात ड्रीम कॉलेज तुम्हाला मिळालं, तर आता इथं या विद्यार्थ्यांनी काय करायचं ते सांगतो. सगळ्यात अगोदर जाऊया आपण CET सेलच्या या पेजकडे, जिथं CET सेलने तुम्हाला डिटेल्ड स्केड्यूल दिलेलं आहे. अगोदर हे स्केड्यूल बघूयात आपण काय असणार आहे ते, आणि त्यानंतर मी सांगणार आहे की तुम्ही नेमका निर्णय संडेला म्हणजे 2 ऑगस्टला अलॉटमेंट आल्यानंतर काय घ्यायचं आहे आणि कसं पुढं जायचं आहे. पहा, इथं मित्रांनो तुम्ही बघू शकताय की अलॉटमेंटमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसतंय की 28 जुलै ते 30 जुलै हा तुमचा कालावधी होता ऑप्शन फॉर्म फिलिंगचा. त्याच्यानंतर हे जे काही ऑप्शन फॉर्म फिलिंग झालेली आहे कोणाची, कॅप राऊंड 1 ची, त्याचा रिझल्ट म्हणजे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप फर्स्ट ते येणार आहे 2 ऑगस्टला. ठीक आहे. 2 ऑगस्टला तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार ते कळणार आहे. सकाळी दुपारी कधी पण हे अलॉटमेंट तुम्हाला मिळू शकतं. तुमच्या मेलवरती, तुमच्या मेल ID वरती रीतसर त्याचं लेटर तुम्हाला CET सेल पाठवत असते की तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालेले तुम्ही भरलेल्या ऑप्शनपैकी. आता पहा, ॲक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट बाय कॅन्डिडेट थ्रू हिज हर लॉग इन ॲज पर द अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड फर्स्ट. आता तुम्हाला जर त्यांनी कॉलेज अलॉट केले तर तुमच्याकडे त्यांनी काय सोपवलं, आता 3 ऑगस्ट म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार हे जे 3 दिवस असणार आहेत, मी इथं डेज सुद्धा लिहून ठेवते, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. ठीक आहे. तर सोमवार, मंगळवार, बुधवार ह्या 3 दिवसामध्ये तुम्हाला 3, 4, 5 काय करायचं आहे की सीट ॲक्सेप्ट करायचे. म्हणजे तुमच्याकडे त्यावेळी 2 ऑप्शन असणार आहेत. ह्याच्याबद्दल मी बोलतो आता की तुमच्याकडे तिथं 2 ऑप्शन्स असणार आहेत. अलॉटमेंट हे पहा, तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत मित्रांनो. कोणते 2 ऑप्शन्स आहेत? एक आहे पहिला ऑप्शन फ्रीज आणि दुसरा ऑप्शन आहे बेटरमेंट. अलॉटमेंट कॅप 1 ची झाल्यानंतर तुम्हाला एकतर ते कॉलेज फ्रीज करायचं आहे किंवा बेटरमेंट करायचं. म्हणजे तुम्हाला जर ड्रीम कॉलेज मिळालेलं असेल, ड्रीम कॉलेज तुम्ही जे ठरवलं होतं तेच कॉलेज अकॉर्डिंग टू युअर पर्सेंटाईल मिळालं असेल तर तुम्ही फ्रीज हा ऑप्शन निवडा, 1000 रुपये भरा आणि सीट ॲक्सेप्टन्स फीस आहे ती जावा आणि जे 3 दिवस दिलेले आहेत, कुठले CET सेलने हे जे 3 दिवस दिलेले आहेत 3, 4, 5 याच्यामध्ये जाऊन तुम्हाला कॉलेजला
रीतसर ॲडमिशन घ्यायचं आहे आणि हा कालावधी कमी आहे मित्रांनो, कारण तुमच्या शहरापासून जे कॉलेज आहे ते दूरच्या सिटीमध्ये सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे, त्यामुळे ट्रॅफिक जाम लागू शकतो, तुम्ही त्या ठिकाणी वेळेत पोहोचणार नाही, म्हणून शेवटचा दिवस चॉईस नका करू. तुम्हाला एकतर 3 किंवा 4 तारखेमध्येच त्या ठिकाणी जाऊन प्रवेश घेतलेला कधीही चांगलं आहे. 11th आवरला धावपळ करू नका. बऱ्याच गोष्टी आहेत, तुम्हाला तुमची तयारी करायची आहे, ॲडमिशन प्रोसेससाठी जायचं आहे, डॉक्युमेंट्स सगळ्या गोष्टी आहेत. सो 11th आवरला न करता बरोबर 3 किंवा 4 तारखेला जाऊन तुम्ही तो प्रवेश कन्फर्म करायचा आहे. डिस्टन्स मॅटर्स, अंतर खूप जास्त असतं. त्यानंतर पुढे बघूया आपण रिपोर्टिंग टू अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग रिकॉर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट ऑफ फी आफ्टर कॅप राऊंड फर्स्ट. तुमचं कॅप राऊंड झालं, तुम्ही कॉलेजला गेलात, प्रवेश घ्यायचा आहे व्यवस्थित, त्यांच्याकडून रिसिप्ट घ्यायचे, त्यांच्या ज्या काही हॉस्टेलच्या फीस आहेत, कॉलेजच्या फीस आहेत त्या भराव्या लागणार आहेत तुम्हाला. आणि त्यानंतर चालू होतो आपला कॅप राऊंड 2. कधी चालू होतो? कॅप राऊंड 2 चालू होतो मित्रांनो तुमचा 6 ऑगस्टला. 6 ऑगस्टला कॅप राऊंड 2 चालू होतो. म्हणजेच तिथं तुम्हाला जे कॅप राऊंड फर्स्टच्या ॲडमिशन प्रोसेस 5 तारखेपर्यंत चालल्यात, किती सीट्स भरल्या प्रत्येक कॉलेजचं त्यांच्याकडे डेटा येतो, पहिल्या राऊंडला किती विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं ते बघितलं जातं, आणि त्याची वॅकंट सीट मॅट्रिक्स तुम्हाला 6 ऑगस्टला ते डिस्प्ले करून देणार आहेत. आता त्याच्यानंतर ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म. जसं तुम्ही कॅप राऊंड 1साठी 28, 29, 30 म्हणजे काल परवा केलेला आहे, परत एकदा तुम्हाला तो ऑप्शन फॉर्म एडिटसाठी अवेलेबल होतो. तुम्हाला जर लिस्ट बदलायची, आता त्याच्यामध्ये दुसरं काय आहे सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला ड्रीम कॉलेज मिळालं नाही तर माझं म्हणणं आहे, मी बऱ्याच विद्यार्थ्यांना तेच सांगतो की हा कॅप राऊंड फर्स्ट आहे, तुम्ही एक चान्स घेतलेला कधीही चांगला आहे. जर तुम्हाला पाहिजे ते कॉलेज नाही मिळालं, तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहेत कॅप 1च्या अलॉटमेंटसाठी, तर 1000 रुपये भरा आणि बेटरमेंटला जा. बेटरमेंटला जा म्हणजे प्रोसीड टू कॅप राऊंड 2. कॅप 2ला तुम्हाला जायचं आहे. कॅप 2 कधी येणार आहे? तर 6 ऑगस्टला तो लॉन्च होतोय, म्हणजे सीट मॅट्रिक्स येते, आणि तुम्ही इथं बघू शकता त्याची डेट पण दिलेली आहे त्यांनी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय की आपल्या ज्या डेट आहेत कॅप राऊंड 2च्या ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या, ते कुठले आहेत पहा. 7, 8, 9 ऑगस्टला तुम्हाला ऑप्शन फॉर्म परत एडिट करायचा आणि कॅप राऊंड 2साठी तो रेडी करायचा आणि परत सबमिट करायचा. आता ही प्रोसेस सोपी असणार आहे, कारण आता कॅप फर्स्टसाठी तुम्ही खूप सारे कॉलेजेस निवडायचे, कॉलेज कोड सापडत नाही, पर्टिक्युलर कॉलेजची ब्रँच सापडत नाही, हा विषय राहिला नाही, कारण तुम्हाला त्या लिस्टमध्ये फक्त काय करायचे, प्रेफरन्सेस जर चेंज करायचे असतील तर, एखादं कॉलेज चुकून कमी पर्सेंटाईलचं वरती गेलं आहे आणि तो प्रॉब्लेम व्हायला आहे, तर तुम्हाला एडिट करण्यासाठी कॅप राऊंड 2मध्ये हा 3 दिवसाचा वेळ आहे. त्याच्यानंतर अलॉटमेंट कॅप राऊंड 2ची कधी होणार आहे? तर 12 ऑगस्टला होणार आहे. 12 ऑगस्टला परत तोच क्रायटेरिया येईल मित्रांनो. एकदा कॅप 2ची अलॉटमेंट झाली की तुमच्याकडे परत ऑप्शन्स काय काय आहेत पहा. परत एकदा फ्रीजचा ऑप्शन येणार आहे, बेटरमेंटचा ऑप्शन येणार आहे. सपोज तुम्हाला ड्रीम कॉलेज मिळालं कॅप 2ला, तर तुम्हाला जायचंय आणि त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचंय 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट. आता तुम्ही जर बघितलं तर कॅप राऊंड 1 मध्ये तुम्ही इथं पहा, इथं तुम्हाला किती दिवस, 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट म्हणजे फक्त 3 दिवसाचा टाइम दिला कॅप 1 साठी. पण तेच जर तुम्ही जर चेक केला तर तेच तुम्ही बघू शकताय की कॅप 2 साठी मात्र तुम्ही जर पाहिलं तर किती वेळ दिला गेलेला आहे पहा. तुमचे अलॉटमेंट कधी झाले? 12 ऑगस्टला झाले आहे की नाही. कॅप 2चे अलॉटमेंट कधी झाले? 12 ऑगस्टला झाले. आणि नंतरचा वेळ मात्र किती आहे? 13 ते 17 म्हणजे 15 ऑगस्ट इथे येतो, म्हणून तुम्हाला 4 दिवसाचा वेळ मिळाला इथं. सो माझ्या मते तुम्हाला हा ऑप्शन बेस्ट आहे की मॅक्सिमम मुलांनी, ज्यांना तुमचं ड्रीम कॉलेज कॅप 1मध्ये मिळालं नाही, त्या सगळ्यांसाठी मी एकच सांगेन की थोडंसं वेट अँड वॉचवर राहा. कॅप राऊंड 1ला लगेचच जाऊन गडबडीत ॲडमिशन घेऊ नका. तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज कॅप 2ला निश्चितपणे तुमच्या लिस्टमधलं वरचं कॉलेज मिळणारच आहे, त्यामुळे गडबड करू नका. आणि त्याच्यानंतर 12 तारखेनंतर 4 दिवसाचा वेळ आहे, म्हणजे 4 दिवसात तुम्ही तुमची सगळी तयारी करू शकता. आता मित्रांनो लक्षात घ्या, तयारी म्हणजे तुम्ही विचार करा, आता तुम्ही तर सगळं रेडी करून ठेवलं आहे फॉर्मॅट, परंतु तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं ड्रीम कॉलेज तुम्हाला मिळालं सपोज कॅप 2मध्ये, तर 12 तारखेला तुम्हाला अलॉटमेंट मिळालं आहे, हो की नाही. आणि तुम्हाला 13 ते 17 हा जो टाईम पिरियड आहे तो ॲडमिशनसाठी दिला आहे त्यांनी. सपोज तुम्हाला कॉलेज मिळालं, पण विचार करा पॅरेंट्सला तुमची फीस जमा करायच्या सगळ्या, त्याची काही जमाजमा असते पैशांची, सगळ्याच पॅरेंट्सकडे रेडी अमाऊंट नाही आहे. कॉलेजची फीस प्लस हॉस्टेलची फीस, हा सगळा जो आहे तो एकदम लोडेड कार्यक्रम आहे मित्रांनो.
सो पॅरेंट्सला फीस जमा करायला पण हा जो वेळ आहे, अवधी आहे, तो चांगला आहे. त्यामुळे आत्ताच तुम्ही घरी पण सांगून ठेवा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर की साधारणतः आपल्याला एवढी फीस लागणार आहे कॉलेजला आणि हॉस्टेलची पण फीस साधारणतः 50% भरावीच लागते. त्यामुळे जर तुम्ही फीस नाही भरली तर हॉस्टेल तुम्हाला मिळणार नाही आणि बाहेर राहायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये मी सेपरेट बोलणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये की खूप खर्च असतो पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी. त्यासाठी शक्यतो आपल्याला हॉस्टेल पण मिळालं पाहिजे आणि तिथं जायचं आहे. ह्या 4 दिवसात तुम्हाला कॉलेज पाहायचं आहे, ॲडमिशन घ्यायचं आहे, हॉस्टेल बघायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेकआउट करायच्या आहेत. त्यामुळं कॅप राऊंड 2ची जी अलॉटमेंट आहे ती तुमच्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आता होतं काय ते पण सांगतो. 17 ऑगस्टपर्यंत जर कॅप 2 होत असेल मित्रांनो, कॅप 3ला जर तुम्ही गेलात तर कॅप 3ला वॅकंट सीट कॅप 2च्या 18 तारखेला डिस्प्ले होणार आहेत, कारण 17पर्यंत ॲडमिशन डेट आहे. 19, 20, 21 3 दिवस तुम्हाला काय आहे, ऑप्शन फॉर्म परत एडिट करता येतो. जर तुम्हाला कॅप 2ला पण कॉलेज नाही चांगलं मिळालं तर पहिल्यांदा जे 1000 रुपये भरलेले आहेत त्याच बेटरमेंटच्या स्टेटवर तुम्हाला कॅप 3ला पण जाता येतं. कॅप 3 19, 20, 21 या तारखा आहेत. कॅप 3ला तुम्हाला जाता येईल, कॅप 3 आणि कॅप 3च्या ज्या डेट आहेत त्या आहेत मित्रांनो 19, 20 आणि 21. इथं तुम्हाला ऑप्शन फॉर्म एडिट करता येतो, तुमची लिस्ट अपग्रेड करता येते. आणि तुम्ही जर बघितलं तर कॅप 3ची जे डिस्प्ले ऑफ अलॉटमेंट ऑफ कॅप 3 आहे ती किती आहे, 24 तारखेला आहे. सो तुम्हाला 24/8ला कॅप 3ची अलॉटमेंट मिळणार आहे. म्हणजेच कॅप 3 24 ऑगस्टला तुम्हाला अलॉटमेंट देणार आहे, हो की नाही. सो आणि तुम्ही तिथून पुढे बघू शकताय 25, 26, 27 इथं पण 3 दिवस आहेत. या 3 दिवसात तुम्हाला परत एकतर फ्रीज किंवा बेटरमेंटचा ऑप्शन निवडायचा आहे आणि तुम्हाला परत मग जर ज्या विद्यार्थ्यांना कॅप 3मध्ये पण ते सॅटिस्फाईड नाही आहेत ते कॅप 4ला पण जाऊ शकतात, हो की नाही. सो कॉलेज, फ्रीज किंवा बेटरमेंट हा ऑप्शन परत एकदा तुमच्यासमोर असणार आहे 24 तारखेला जे अलॉटमेंट होते त्याच्यानंतर. सो आता याच्यानंतर जर तुम्ही परत बेटरमेंट केलं तर कॅप 4ला तुम्ही गेलात आणि कॅप 4 नंतर काय होणार, परत एकदा तीच प्रोसेस आहे ती दाखवतो मी तुम्हाला. पहा कॅप राऊंड 4मध्ये आलोत मित्रांनो. का कॅप 4मध्ये तुम्ही बघू शकता इथं की कॅप 4ची जी सीट मॅट्रिक्स आहे ते 28 ऑगस्टला डिस्प्ले होणार आहे. 28 ऑगस्टच्या नंतर 29, 30, 31 ऑगस्ट 3 दिवस तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायला मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर 3 सप्टेंबरला, हे सप्टेंबर आहे नीट लक्षात घ्या, 3 सप्टेंबरला तुमची कॅप 4ची अलॉटमेंट आहे. म्हणजे सगळ्यात शेवटचा राऊंड आहे आपला हा, त्याची अलॉटमेंट 3 सप्टेंबरला आहे. ॲडमिशन पिरियड आता याच्यानंतर राऊंड नाही, त्याच्यामुळे जे विद्यार्थी राहतील इथं एंड आहे. CET 7च्या कॅप राऊंड प्रोसेसचा हा दी एंड पार्ट आहे. 4, 5, 6, 7 इथं पण तुम्हाला 4 दिवस त्यांनी दिलेले आहेत ॲडमिशनसाठी. 4थ्या कॅप राऊंडला ज्यांना अलॉटमेंट मिळाली त्यांना इथं ॲडमिशन घ्यावंच लागेल. जे काही कॉलेज मिळालं आहे ते तुम्हाला 100% स्वीकारावं लागेल, त्याच्यात तुम्हाला दुसरा ऑप्शन नाही. कॅप 1, 2, 3मध्ये ॲटो फ्री सिस्टीम आहे, त्यामुळे फॉर्म कसा भरायचा, काय काळजी घ्यायची ह्याच्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेलेच आहेत खूप सारे. इथून पुढेही सांगतो की पहिले 7 कॉलेजेस तुमच्या पर्सेंटाईलपेक्षा खूप जास्त जे टाका, कारण ॲटो फ्रीजचा क्रायटेरिया काय आहे की पहिल्या राऊंडला 1, दुसऱ्या राऊंडला 3 आणि तिसऱ्या राऊंडला 6 कॉलेज ॲटो फ्रीज होणार आहेत. त्याच्यातून वाचण्यासाठी आपण पहिले एकदम टॉपचे कॉलेज टाका, जे की तुम्हाला मिळो किंवा नाही मिळो ते ऑप्शन टाका, त्याचा तुम्हाला फायदा होईल. कॅप राऊंड तुम्हाला कंटिन्यू करता येतील. सर याच्यानंतर काय असतं, याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड आहेत. आता पहा हे तुमचं रिपोर्टिंग झालं. नंतरचे जे ऑप्शन फॉर्म आहेत ते कुठले आहेत, इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म. हे CET मार्फत पण घेतलं जातं, ह्याच्यावर सेपरेट बोलतो मी. आणि हे त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती पण ऑफलाईन तुम्हाला अवेलेबल होऊ शकतं. पण इथं कुठलाही गव्हर्नमेंट स्कॉलरशिप तुम्हाला मिळत नाहीत, रिझर्वेशन बेनिफिट मिळत नाहीत. त्यामुळे तुम्ही शक्यतो कॅप राऊंड प्रोसेस पहिल्या 4मध्येच डिसाईड करायचं आहे की नेमकं काय करायचं आपल्याला. ओके. सो तुम्हाला कंप्लीट शेड्यूल तर कळालं. आता एक माझा सल्ला पण मी तुम्हाला बऱ्याच जणांना, विद्यार्थ्यांना, पालकांना सांगत असतो की अजिबात हायपर होऊ नका, कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. खास करून कॅप राऊंड 1ला तरी तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. कॅप 2ला तुम्ही गेलेलं कधीही बेटर राहणार आहे, कारण तुम्हाला एक बेटर चॉईस घेण्याचा चान्स तर निश्चितपणे आहे. सो वेट अँड वॉच. कॅप 2साठी तुम्ही शक्यतो जा. हां, तुम्हाला COEPच मिळालं आहे, VJTS मिळालं आहे, पाहिजे तीच ब्रँच मिळाली, किंवा तुम्ही जे ठरवलं होतं तेच कॉलेज जर तुम्हाला कॅप 1मध्येच मिळालं तर कॅप 1ची जी अलॉटमेंट आहे ती निश्चितपणे तुम्ही स्वीकारू शकता. पण जर तुम्ही सॅटिस्फाईड नसाल तर थांबा, अजिबात काळजी करण्याची गरज नाही. मलाही माहिती आहे की कॅप 1मध्ये
काही प्रवेश होणारच आहेत, परंतु कॅप 2ला सुद्धा तुम्हाला हॉस्टेल वगैरे मिळू शकतात. कॅप 2 पर्यंत थांबायला काय हरकत नाही. हां, हॉस्टेल वगैरे न मिळण्याचं कुठं सुरू होईल, कारण कॅप 2 झालं की 80% प्रवेश झालेले असणार, हॉस्टेल फुलफिल्ड झालेले असतात, कॅपॅसिटी संपलेली असते. कॅप 3 आणि कॅप 4ला मात्र तुम्हाला हॉस्टेल मिळण्याचे चान्सेस कमी असतात. त्याच्यामुळे मी असं सजेस्ट नाही करत, कॅप 2ला जर तुमच्या मनासारखी अलॉटमेंट झाली तर निश्चितपणे जावा, पण कॅप 3 आणि 4ला जाताना काही गोष्टीचे जे ड्रॉबॅक आहेत मी ते पण तुम्हाला सांगितले, की कॉलेज तर कॅप 2 नंतर चालू होतात. एक लक्षात घ्या, सप्टेंबर महिन्यात तुमचे म्हणजे साधारणतः गणपती सुट्ट्या झाल्यानंतर कॉलेज तुमचे चालू होतातच, येते एक लक्षात. त्याच्यामुळं कॅप 2च्या नंतर कॉलेज चालू होतात, हॉस्टेल्स अवेलेबल राहण्याचे चान्सेस पण कमी असतात. शेवटी जर कॉलेज महत्त्वाचं असेल तर त्या गोष्टीची तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुम्ही 4ही कॅप राऊंडला बेटरमेंट करून जाऊ शकता, शेवटच्या राऊंडपर्यंत राहू शकता गेममध्ये. ओके, सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.